हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टची जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात सफाई कामगार या पदासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण सफाई कामगार या पदासाठी आवश्यक असणारी सर्व मुद्दे यामध्ये पाहणार आहोत. या जाहिरातीमध्ये आपल्याला सफाई कामगार या पदासाठी कोणती पात्रता सांगितली आहे. तसेच या जाहिरातीसाठी आपल्याला अंतिम दिनांक किती आहे व ही जाहिरातीसाठी अर्ज कसे करावे आणि निवड प्रक्रिया कशी आहे, हे सर्व मुद्दे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. मुंबई उच्च न्यायालयाने सफाई कामगार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तर पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर सगळ्यात आधी आपण यामध्ये पाहू की एकूण पदे किती आहेत. तर सफाई कामगार या ह्या पदासाठी आपल्याला एकूण 2 जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर आपल्याला 2 जागा आहेत हे पाहून बरेच जण या ठिकाणी फॉर्म भरणार नाहीत. यामुळेच आपल्याला ह्या फॉर्म भरायचा आहे आणि होऊ शकतो नंतर ह्यामध्ये जागाही वाढू शकतात ना. तर त्यासाठी आपल्याला हा फॉर्म भरणे खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर ह्या सफाई कामगार ह्या पदासाठी अजून का फॉर्म भरायचा, तर पहा या ठिकाणी आपल्याला वेतन श्रेणी पहा या ठिकाणी 16,600 ते 52,400 अधिक महागाई भत्ता व अधिकचे नियम म्हणजे भत्ते भेटणार आहेत. यामुळे पण आपण ह्या ठिकाणी हे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इन्स्पायरेशन भेटत असतो. तर पहा पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे यामध्ये. तर हे अर्ज करण्यासाठी 11 जुलै 2026 ही अंतिम तारीख या ठिकाणी सांगितलेली आहे. हा अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने कसा करायचा? ऑफलाईन पद्धतीने स्पीड पोस्टद्वारे आपल्याला करायचा आहे हा अर्ज. तर स्पीड पोस्टद्वारे हे अर्ज करत असताना 11 जुलै 2026 रोजीच्या आधी पोहोचेल ह्या हिशोबानं आपल्याला हा अर्ज करावा लागणार. जसे की 3 ते 4 दिवसाआधी 11 जुलैच्या 4 दिवसाआधी म्हणजेच आपल्याला फार तर फार 6 तारीख किंवा 7 तारखेपर्यंत आपल्याला हा अर्ज करावा लागेल. मग 6-7 तारखेला केला तरच आपला 11 जुलैच्या आधी पोहोचू शकतो. तर हे अर्ज करताना ह्या पत्त्यावरती आपल्याला अर्ज पाठवायचा आहे. हा पत्ता कुठला आहे? मुंबईचा आहे. ठीक आहे. पुढे पाहूत आपण या ठिकाणी. ह्यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब या ठिकाणी उल्लेख केलेली आहे. सफाई कामगार हे एकाकी पद असून सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत. म्हणजे आपला प्रमोशन या ठिकाणी होणार नाही. म्हणजे आपण एकदा का सफाई कर्मचारी म्हणून या ठिकाणी रुजू झालेत, तर शेवटपर्यंत आपल्याला त्याच पदावर त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. हे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे जाहिरातीमध्ये. पुढे पाहूत आपण या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता. पात्रता या ठिकाणी उमेदवार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक पात्रता पाहूत या ठिकाणी आता. उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असावा. म्हणजे किती शैक्षणिक पात्रता आहे आपली या ठिकाणी? 7वी सांगितलेली आहे. उमेदवारास मराठी, हिंदी भाषा म्हणजे भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता पुढे पाहू. अनुभवाबद्दल काय या ठिकाणी बोललेलं आहे. उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छता, झाडू कामाचा तसेच कार्यालयीन परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा. या ठिकाणी सफाई कामगार असल्यामुळे आपल्याला थोडक्यात सफाई कामाचे आपल्याला अनुभव असायला पाहिजे, असं या ठिकाणी पात्रतेत सांगितलेलं आहे. आता वयोमर्यादेमध्ये आपल्याला पाहू पात्रता काय सांगितलेली आहे. वयोमर्यादामध्ये प्रवर्गानुसार वेगवेगळी पात्रता आहे. किमान वयोमर्यादामध्ये तर सगळ्यांना सेम आहे पहा 18 वर्ष. आता बघा कमाल वयोमर्यादा पाहूत आपण या ठिकाणी. ओपनसाठी म्हणजेच खुला म्हणजेच ओपनसाठी या ठिकाणी किती सांगितलेली आहे? 38 वर्ष पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. आणि मागासवर्गीय जर असेल कोणी तर त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत तो फॉर्म भरू शकतो या ठिकाणी. आता पहा न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी जर एखादा असेल तर त्याला कमाल वयोमर्यादा या ठिकाणी लागू नाहीये. पुढे पाहू पात्र उमेदवाराकरिताच्या अटी. आता एखादा व्यक्ती पात्र आहे तर त्यासाठी पहा काय सांगितलेल्या अटी आहेत. चारित्र्य वर्तणूक चांगली असायला पाहिजे. तो करार करण्यास सक्षम असावे. यासारखे या ठिकाणी आपल्याला पात्र
व्यक्तीला काही अटी टाकलेले आपण ह्या जाहिरातीमध्ये सविस्तर पाहू शकतात. ह्यापुढे पाहूत आपण महत्त्वाचा मुद्दा आपला अर्ज भरण्याचे शुल्क. अर्ज भरण्याचे शुल्क पहा या ठिकाणी ₹1000 सांगितलेलं आहे. ₹1000. तर सर्व प्रवर्गासाठी ₹1000 या ठिकाणी कोर्टाने सांगितलेलं आहे. तर आपल्याला हे ₹1000 कोणत्या माध्यमातून द्यायचे तर डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डी-डी या मार्फत द्यायचं आहे. आणि डी-डी ज्यावेळेस आपण बनवत असताना तर डी-डी आपल्याला बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट ह्या नावाने डी-डी आपल्याला बनवायचा. हा डी-डी आपल्याला कुठून भेटतो? नॅशनलाइज बँकेमध्ये जाऊन आपण हा डिमांड ड्राफ्ट बनवू शकतात आपण कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये. आता पुढे महत्त्वाचा एखादा आपला मुद्दा पाहूत आपण निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे. आता पहा निवड प्रक्रियेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची म्हणजेच शॉर्ट लिस्ट प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. म्हणजेच शॉर्ट लिस्ट केल्या जाणार आहे. आता शॉर्ट लिस्ट कोणत्या बेसिसवर करणार आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं नाहीये. शॉर्ट लिस्ट म्हणजे एक थोडक्यात सांगतो तुम्हाला की जसे की 1000 फॉर्म जर त्या ठिकाणी येत असताल तर 1000 पैकी काही फॉर्म ते बाजूला करणार आहेत. म्हणजे ते फॉर्म तिथंच समजा रद्द करणार आहेत आणि मग काही फॉर्म असतात तर त्यांची ती प्रक्रिया सामोरी घेऊन जाणार आहेत. मग आता ते शॉर्टलिस्ट कोणत्या आधारावर करणार या ठिकाणी कुठेही काहीही उल्लेख केलेला नाहीये. पुढे पाहूत आपण. आता बघा प्रात्यक्षिक म्हणजे एक परीक्षा या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 30 मार्कसाठी म्हणजे 30 गुणासाठी घेण्यात येणार आहे. शारीरिक क्षमता 10 मार्कासाठी येणार आहे आणि वैयक्तिक मुलाखत. आता वैयक्तिक मुलाखत आपली ह्या ठिकाणी 10 मार्काला. असे एकूण 50 मार्काची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. किती मार्काची? 50 मार्काची निवड प्रक्रिया. आता पहा तुम्हाला एक सांगतो मी शारीरिक क्षमता चाचणी आमचे काही मित्र होते तर त्यांनी ह्या पदासाठी जाऊन आले होते. तर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये त्यांना मी विचारलं की नेमकं काय असतंय? तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून सफाई काम करून घेण्यात येतो आणि सफाई काम करण्यालाच या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की त्यांनी शारीरिक क्षमता चाचणी यासाठी आपल्याला किती 10 मार्क भेटणार आहेत. आता पुढे पाहूत आपण. प्रात्यक्षिक चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार उर्वरित प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील. म्हणजे आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे 30 मार्काची तर त्याच्यामध्ये किमान पात्र गुण किती आहेत म्हणजे आपल्याला पास होण्यासाठी परीक्षेला किमान 15 मार्क तरी या ठिकाणी मिळवायचे आहेत आणि सहज आपल्याला 15 किंवा 20, 22, 25 पण मार्क सहज भेटू शकतात आपल्याला. म्हणजे आपण ही परीक्षा पास होऊ शकतो. आता पहा पुढे वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. म्हणजेच आपल्याला जे काही अपडेट आहे तर ते आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला भेटेल. आता पहा पुढे उमेदवारांनी अर्जासोबत खालील पत्रांच्या स्वतः म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या काही झेरॉक्स द्यायचे आहेत. तर आपण पाहू शकतात ह्या झेरॉक्समध्ये शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि 10वीचे 12वीचे किंवा 7वीचे असे असे ह्या ठिकाणी आपल्याला बरेच कागदपत्र ह्या ठिकाणी झेरॉक्सच्या फॉर्ममध्ये जोडायचे आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्याला डी-डी म्हणजे ह्या पहा 10 नंबरला दिले आहे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट यांच्या नावाने काढलेला ₹1000 डी-डी डिमांड ड्राफ्ट हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे. आता पुढे पाहू शकतात आपण उमेदवारांना असेही सूचित करण्यात येते की काही आपल्याला या ठिकाणी सूचना सांगितलेल्या आहेत. ह्या सूचना फॉर्म म्हणजे एक थोडक्यात वाचतो मी एखाद दोन. अर्ज विविध नमुन्यातच सादर करावा. म्हणजे त्यांनी एक आपल्याला या ठिकाणी आपण पाहू फॉर्मच्या सगळ्यात शेवटी एक नमुना दिलेला आहे. पहा आपण पाहूत एकच मिनिटात. तर त्या फॉर्ममध्येच आपल्याला तो अर्ज सादर करायचा आहे. पाहू शकता तुम्ही ह्या इथून फॉर्मचा नमुना आहे पहा परिशिष्ट म्हणजेच दिलेलं आहे. इथं एक आपला फोटो जोडायचा आहे. विषय सफाई कामगार पदाकरिता अर्ज या ठिकाणी नाव. हे सगळे हे फॉर्मचे काय करावं लागेल आपल्याला झेरॉक्स काढून घ्यावं लागेल आणि झेरॉक्स काढल्याच्या बादमध्ये त्यावरती सगळी माहिती एकदम व्यवस्थित सुटसुटीत आणि एकदम चांगल्या अक्षरामध्ये आपल्याला ते फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरल्याच्या बादमध्ये ह्याला एका लिफाफ्यामध्ये टाकून सोबत जी काही लिस्ट सांगितलेली आहे आपल्याला डॉक्युमेंट्सची ते डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट्स जोडल्याच्या बादमध्ये त्याच्यामध्ये डी-डी पण असणार आहे आपला. जोडल्याच्या बादमध्ये
आपल्याला एक पत्ता सांगितलेला आहे, तो पत्त्यावरती हा आपला जे ह्या पत्त्यावरती आपल्याला हे जो पत्ता दिसतोय ना, ह्या पत्त्यावरती आपल्याला आपला हे अर्ज पाठवायचा आहे. आणि हा अर्ज आपल्याला 11 जुलै किती 11 जुलै 2026 रोजी ह्या तारखेच्या आधी पोहोचेल, ह्याच प्रमाणे आपल्याला पाठवायचा आहे. म्हणजेच आपण 10 जुलैला जर पाठवला तर एका दिवसात ते पोहोचणार नाही. मग ते आपला अर्ज काय होणार त्या ठिकाणी बाद होणार आहे. म्हणून आपल्याला उशिरा नाही पाठवायचा. आपल्याला लवकरात लवकर हे फॉर्म भरायचं आहे. आणि जागा जरी 2 असल्या तरी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की वेतन श्रेणी चांगली आहे आणि बरेच जण हे 2च जागा आहे म्हणून फॉर्म भरणार नाहीत. म्हणून आपण हा फॉर्म भरायचा आहे आणि भविष्यात ह्या जागा वाढू पण शकतात. ठीक आहे. यानंतरचा अपडेट मी लवकरच घेऊन येईल तुमच्यासमोर. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.